नानगुडे. संतोष कंग अर्थात अण्णा कंग पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे आहेत आणि सुपर ओव्हरचं षटक पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे संतोष कंग हाताळतील. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन पुण्याच्या मुळशीच्या बावधनचे महेश नानगुडे स्ट्राईक करतील. सुपर ओव्हरच्या थराला होते सुरुवात. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ची पहिली सुपर ओव्हर. पहिला बॉल. पहिलाच बॉल टाकण्यासाठी अण्णा कंग तयार होत आहेत. पहिला बॉल फुल टॉस. स्ट्रोक फसलाय वॅकंट एरिया आणि बॉल अगदी 4 खेळाडूंच्या मध्ये पडला. तो पहिल्या बॉलवरती दिले सर सिंगल येते. निश्चित या बॉलवरती मोठा प्रहार करायला गेले महेश नानगुडे, परंतु वेळेत चाचूकचा साधता आला नाही. बॉल हवेत उभा राहिला आणि बॉल निर्जन सहित टप्पा घेतो आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होते टीम सुर्वे टायगरला. सुरुवात एक धावेने झालेले आहे. महेश नानगुडे आणि सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल सिंगल येत असताना अण्णा कंक यांनी आतापर्यंत चांगली बॉलिंग केली या स्पर्धेमध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अनुभव त्यांच्या गाठीशी खूप आहे आणि आज अनुभवाची सिजुरी या मॅच मध्ये जोडली गेले. तर निश्चित आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली, परंतु एका बाजूला सतीश सनस यांनी चांगला खेळ केलाय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. बॉल क्रमांक 2 सुपर ओव्हरचा थरार. सुपर डुपर मॅच इथे होत असताना वाटलं नव्हतं कारण का लो स्कोरचा मॅच आणि मोठी केली स्वप्न प्रत्येक जण पाहत आलाय. सुसाट एक नंबरचा फटका बॉल सीमा पार ठोकलाय. सतीश सनसच्या बॅटमधून आला षटकार. बॉलने घेतले भरारी. सतीश सनस यांचा फटका होता या बॉलच्या पाठीमागे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सतीश सनस यांचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा मैदानाच्या आतमध्ये होतोय बोलबाला षटकार. अण्णा कंक यांच्या विरोधामध्ये मोठा फटका येत असताना 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत बॅटिंग करत असताना 7 धावा धाव फलकावरती धडाकेबाज सुरुवात करत असताना सतीश सनस आक्रमक झालाय. लॉकॉनचा बॉल फॉर फ्री ते ड्राईव्ह केलाय. एक तर सिंगल येते लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सुदे सकपाळ एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि स्ट्राईक वरती महेश नानगुडे यांना आणलेला आहे. उमेश सर 3 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या सुर्वे टायगर या टीमची 8 धावा धावफलकावरती येत आहेत. संतोष संघ जे बनपुरी गावचे आहेत त्यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकले, 8 धावा खर्च केलेल्या आहेत. ही ती जोडी आहे सुपर ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. महेश नानगुडे आणि सतीश सनस. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. जबरदस्त मॅच रंगत असताना 8 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा अण्णा कंक तयार होते. 8 धावा धाव फलकावरती चांगला इथे गेम प्लॅन तुमचा खूप महत्वाचा असतो. बॉलर तयार. महेश नानगुडे दूरवरून फटका खेळलाय. फटका फसलाय आणि सुजित सेवाले करंटचा डन याच्या हातामध्ये फलंदाज झालाय बाद. एका बाजूला आता बिग विकेट गॉन. ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे जातील माघारी. लांबी पडली या फटक्यातली कमी. धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम सुर्वे टायगर या टीमला धावसंख्या आहे धाव फलकावरती 8. एक गडी बाद. मोठा फटका खेळायला गेले आणि फटक्यातली लांबी कमी पडली आहे. महेश नानगुडे यांना यावं लागते माघारी. सुदेश सकपाळ जे अहिरे वानवलीचे खेळाडू आहेत त्यांनी माफ करा सुजित शेवाळे यांनी पकडलाय. चांगला कॅच सीमारेषे लगत विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. मिठाई खाने का मन था लेकिन कागज का टुकड़ा कम था और छक्का लगाने का मन था लेकिन एलिवेशन कम था. महेश नानगुडे टीमचा आयकॉन इथे बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते एंटर होत असताना मनीष मांढरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत. 8 धावा धाव फलकावरती सुयश मिळालंय. गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट येते. चांगला इथे कॅच घेतलाय. करो या मरो स्थिती या मॅच मध्ये असणार आहे. जबरदस्त ही स्पर्धा. 8 धावा धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॉलर तयार. अण्णा कंक. आता मैदानाच्या आतमध्ये तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारं वाई तालुक्यातलं गाव म्हणजे मांढरदेव आणि त्या गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे अर्थात मॅडी. शेवटच्या 2 बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला बनपुरीचे संतोष कंक अर्थात अण्णा कंक. बॉल क्रमांक 5. फाईट लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फाईट लेग आपण पाहतो आणि लेग स्टिपच्या बाहेर बॉल जात असताना व्हाईट बॉलचा कॉल अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये.
तर निश्चित हा बॉल दिशाहीन आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, परंतु संतोष कंक यांनी ते काम केलंय मैदानाच्या आतमध्ये जिथे महेश नानगोडे यांना माघारी पाठवण्यामध्ये त्यांना यश आलंय. शेवटचे 2 महत्वपूर्ण बॉल बाकी आहेत. गायत्री मॅनेजमेंट फायटर आणि त्यांच्या विरुद्ध सुर्वे टायगर यांच्यातली लढत तुम्हाला पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ची पहिली सुपर ओव्हर या 2 टीम मध्ये होते. एका बाजूला बनपुरीचे संतोष कंक तयार. 9 धावा धाव फलकावरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष मांढरे बॅटिंगसाठी गेलेत, मागील देखील मॅच मध्ये चांगले बॅटिंग केली. याच मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉलर तयार होणार कंक. फुल टॉस बॉल, फुल टॉसला फेकून दिलाय आणि बॉल चाललाय आणि कॅच. फलंदाज चाललाय बाद. ऋषी पाटील यांच्या हातामध्ये बॉल. चला रेफर केलंय, आपण चेक करूया. ओके, पंचांनी रेफर केलेला आहे, रेफरल केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हाईट साठी आता प्रत्यक्षात या बॉलची उंची पाहिली जाईल, जो बॉल संतोष कंक यांनी टाकलेला आहे. तिसरे पंच आता पाहणी करतील टेनिस क्रिकेट .in माध्यमातून कशा प्रकारे हा बॉल टाकलेला आहे याची पडताळणी केली जाईल. या बॉलच्या पाठीमागे तर फलंदाजाने जो स्ट्रोक खेळलाय ना, त्या स्ट्रोकच्या पाठीमागे फलंदाज आउट आहे आणि पंचाने सांगितलं की हा योग्य बॉल आहे. फुल टॉस होतं आणि फुल टॉस बॉल असं वाटलं की हा बॉल बाहेर जाईल, परंतु बॉल थोडासा आतमध्ये आला आणि धक्का इथे लागला आणि पाटीलने चांगला कॅच इथे पकडलाय आणि इनिंग देखील समाप्त होते आणि धाबा जमा केल्यात. एकूण 8-9 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. चला स्पीडअप करायचा. 9 धावा झालेल्या आहेत आणि 10 धावा करायच्या आहेत, तर स्पीडअप करा प्लीज. लगेच आपण फिल्डिंग साठी रवाना व्हावं. टीम अर्णव स्पोर्ट्स आपला कॅप्टन पाठवा. आपण प्लेइंग 11 लिस्ट जे आहे ना ते आपण अपडेट करून द्या. टीम अर्णव स्पोर्ट्स आपली विनंती आहे की आपला कॅप्टन पाठवा आणि प्लेइंग 11 लिस्ट जे आहे ना ते आपण अपडेट करून द्या अशी विनंती आहे. आणि टीम सुर्वे टायगर आपल्याला विनंती की आपण लगेचच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखा आणि टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला विनंती करूया की आपण बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. सुपर ओव्हरचा थरार आता मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. रोहित पाटील यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. 6 बॉल 10 धावांचा थरार. चला अर्णव स्पोर्ट टॉस साठी रेडी राहायचंय. कॅप्टन अर्णव स्पोर्ट सुपर ओव्हर जशी संपेल त्यानंतर लगेचच आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे अर्णव स्पोर्ट यांनी रेडी राहायचंय. कॅप्टन 10 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. कशा प्रकारे या धावसंख्येचा डोलार आहे ते सुपर ओव्हर मध्ये सांभाळला जाईल हे पाहावं लागेल. कोणता संघ सामना जिंकेल आणि पुढे जाऊन आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळेल आणि शेवटचा सामना जो संघ जिंकेल ना तो क्वालिफाय होईल अंतिम 3 साठी आणि त्यासाठी हा सुपर ओव्हरचा सामना जिंकावा लागेल. एका बाजूला या ओव्हर नंतर टॉस होणार आहे आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचचा. अर्णव स्पोर्ट्स आपण रिपोर्टिंग करा. आपण प्लेइंग 11 लिस्ट जी आहे ना ती आपण अपडेट करून द्या अशी विनंती आहे. सुपर ओव्हरला होते सुरुवात आणि सुपर ओव्हरच्या मॅच साठी आता आपण चर्चा केली ना तर पहिल्यांदा बॅटिंग केली टीम सुर्वे टायगरने धाबा बनवल्या 9. आता टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला बनवायच्या आहेत धाबा 10. त्याचबरोबर आदित्य दादा चोरगे यांच्या ठिकाणी आगमन आहे. श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष त्यांच्या ठिकाणी आगमन आहे जे जांभळी गावचे आहेत वाई तालुक्यातले. त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि वळूया. आणि त्याचबरोबर वासोडे गावचे क्रिकेटर महादेवजी तुपे यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि पाहूया सुपर ओव्हरचा थरार. आणि सुपर ओव्हर मध्ये 10 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन टाकी गावचा चैतन्य पाटील तर दुसऱ्या बाजूला कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावचा कराडचा डॉन म्हणजे सुजित शेवाळे. तर गोलंदाजी मार्ग वरती या निर्णायक षटकासाठी कुणाला बोलवलं जाईल? सिद्धार्थ जगदाळे याच्या हाती सोपवलेला आहे. सुपर ओव्हर मध्ये टीम सुर्वे टायगरने बॉल 6 बॉल 10चा थरार. चला मॅचला आपण करूया सुरुवात.
सुपर ओव्हर आपल्या प्रत्येकाला बघायला आवडते आणि ती सुपर ओव्हर सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सुपर ओव्हरचा थरार गायत्री मॅनेजमेंट फायटर त्यांच्या विरुद्ध सुर्वे टायगर. अश्विन गोळे साहेब यांचा संघ आहे गायत्री मॅनेजमेंट फायटर. दुसऱ्या बाजूला विनोद दादा सुर्वे आणि तानाजी दादा सुर्वे यांच्या मालकीचा संघ आहे सुर्वे टायगर. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये सुरू होईल सुपर ओव्हरचा थरार. सेकंड इनिंगला सुरुवात. सिद्धार्थ जगदाळे पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील माघारी. काय सुरुवात केली आहे डावाची. पहिल्याच बॉल वरती इथे विकेट आली आहे. सतीश सणाच्या हातामध्ये ते कॅच स्ट्राइक कव्हर डीप मध्ये होतं आणि बॉल इथे येऊन दिला आणि त्याच्यानंतर ते कम्प्लीट कॅच केलं आणि धक्का क्रमांक पहिला सुपर ओव्हरचा आता मास सुपर डुपर होत चाललाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10. पहिल्याच बॉल वरती टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला धक्का मोठा लागलेला आहे. चैतन्य पाटील माघारी येत आहेत. मोठा फटका खेळायला गेले. डीप कव्हरला सतीश सनस होते आणि त्यांच्या हातामध्ये विसावला झेल. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. आता उमेश सर ही शेवटची विकेट आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 10 बनवायचे आहेत. विकेट वाचवायची आहे. अशा प्रयत्नामध्ये आता बॅटिंग करावी लागेल. प्रेशरचा मॅच विकेट ठेवायचे आहेत. 10 धावा जमा करायचे आहेत. परंतु सिद्धार्थच्या खात्यामध्ये पहिली विकेट या सुपर ओव्हर मध्ये. लक्ष छोटं 0-1 आपण सध्या पाहतोय. जबरदस्त मॅच. 5 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. कोण ही मॅच जिंकेल. निर्णायक 5 बॉल 10 धावेची आवश्यकता. 2 मोठे फटके या मॅच संपून जाईल. तेजसाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला टॅप केलाय. समोर खेळलेला फटका. 2 खेळाडू वेगाने जातात. महेश नानगुडे डावखुरे हाताने फेक करतायत. एकच सिंगल दाब्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. जबरदस्त आपण चित्ता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. महेश नानगुडे फिटनेस जबरदस्त आहे आणि काय इथे फिल्डिंग केले. 4 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी आता 9 धाव्यांची आवश्यकता. कराडचा डॉन मैदानाच्या आतमध्ये चुंबन घेतोय सुजित सेहवाल. जबाबदारी खांदा आता स्ट्रॉंग करावं लागेल या डॉनला. बॉलर तयार. बॉल क्रमांक 3 सिद्धार्थ जगदाळे याचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल होईल सीमारेषा पार. सुजित शेवाळे डॉन यांचा फटका चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. जबरदस्त स्ट्रोक इथे आला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला. डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न परंतु काय फटका खेळला गेला. मिनी हेलिकॉप्टर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून क्लिअर करत असताना बॉल सीमा पार. या मॅच मध्ये रंगत. या मॅच मध्ये कुणाच्या मॅच मध्ये दहशत दबदबा इथे कायम ठेवत असताना 3 बॉल 5ची मॅच. सिद्धार्थ जगदाळे एका बाजूला सुजित शेवाळे डॉन यांच्यातली लढत. फटका समोर. महेश नानगुडे पुन्हा धावतायत वेगाने. सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न. बॉलची फेकी. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. आता 2 बॉल धावा बनवायच्या आहेत 3. महेश नानगुडे जिकडे तिकडे महेश नानगुडे. काय जबरदस्त इथे फिल्डिंगचा नमुना इथे पेश केला जातोय. असं वाटतंय की एखादा युवराज सिंग धावत येतोय की काय, मोहम्मद कैफ धावत येतोय की काय, जडेजा येतोय की काय, विराट कोहली येतोय की काय, आणि त्या पद्धतीने फिल्डिंग चालली आहे. 3 बॉलचा खेळ इथं आता 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 3ची आवश्यकता. कराडचा डॉन या मॅच मध्ये फाईट करतोय. कराडचा डॉन या मॅच मध्ये रंग भरतोय. कराडचा डॉन आपले खांदे स्ट्रॉंग करतोय. आता सिद्धार्थ जगदाळे यांनाही चांगला खेळ करावा लागेल. 721 प्रेक्षक या मॅच साठी लाईव्ह जोडलेले आहेत. सामना तसाच रंगलाय. येणारे 2 बॉल 3 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. निघाला सिद्धार्थ जगदाळे. या बॉल वरती प्रहार केलाय. टोचतील हजारो काठी तुला. तू त्यांच्या यार पार हो. कळेल तुला तुझी कुवत. तू विजयाचा षटकार हो. आणि सुजित शेवाळे यांनी विजयाचा षटकार मारला आणि गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवून दिलाय. हार्डलक टीम सुर्वे टायगर आपल्याही संघर्षाला सलाम. जबरदस्त इथे बैटिंग इथे केली है. बड़े बड़े तूफानों से लड़कर होते पार. जो करते कोशिश वो करते मेहनत उनकी कभी नहीं होती यार. चिट्ठी 1 से 3 का लाती है तो बनता है घोसला. ना थकती ना रुकती हा नहार हौसला. हर मुश्किलें लड़ने के लिए होते तैयार. जो करते कोशिश जो करते मेहनत उनकी कभी नहीं होती हार. जाऊया आपण टॉस कडे. चला टॉस करूया. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवलात आणि गायत्री मॅनेजमेंट फायटर्स या टीमने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला आणि आता अर्णव स्पोर्ट विरुद्ध गायत्री मॅनेजमेंट फायटर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
एका बाजूला अर्णव स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला गायत्री मॅनेजमेंट फायटर्स असे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक दुसरं